नमस्कार सगळ्यांना, ईशा कुकिंग किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला तर मग आज गरमागरम आणि झणझणीत पिठलं कसं बनवायचं ते आपण आज बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम पिठलं आणि भाकरी एकदम छान असा बेत जमतो. चला तर मग आपण आज कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पिंचभर हिंग, मिरची, कांदे असं टाकू. कांदा हा हलकासा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. बेसन करताना सगळ्यांची एक तक्रार असते की आपण जेव्हा बेसन पीठ हे पाण्यात सोडतो तेव्हा गुठळतात. तर बघा, आपण बघूया. एका बाउलमध्ये आता पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पातळ. आणि ते बेसन पीठ आपण आता कांद्यामध्ये सोडायचं आहे, म्हणजे गठोड्या पडणार नाहीत. पाण्यामध्ये पीठ टाकल्यामुळे सगळ्या गोठड्या मोडतात आणि छान असं फाईन पेस्ट तयार होतं. आता कांद्यालाही छान सोनेरी रंग यायला लागला. आपण त्याच्यामध्ये थोडं हळद टाकूया, परत परतून घेऊ. आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडूया, कारण पिठल्याला चवही छान येते. चवीपुरता मीठ, कोथिंबीर घातली, थोडं ढवळू द्यायचं आहे आणि थोडीफार एक उकळी येऊ द्यायची. एक उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ टाकायचं आहे. तो बाउलही आपण आता थोडं पाणी टाकून धुवून घेऊया आणि ते पाणी आपण आता त्याच्यात मिक्स करूया. छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे. गठोड्या नको राहायला म्हणून आपण छान ढवळायचं आहे. परंतु मी तुम्हाला सांगते, गठोड्यांचं पीठ हे तोंड भरून लागतं, चवीलाही छान लागतं. तुम्हाला पिठलं लसलसीत हवं आहे की कोरडं हवं आहे त्यानुसार आपण त्याच्यात पाणी घालायचं आहे. परंतु आम्हाला लसलसीत पिठलं आवडतं म्हणून मी थोडं पातळ केलं आहे. त्याला आपण आता छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. आता त्याच्यावर ताट झाकून ठेवू आणि छानपैकी असं मस्त शिजू देऊ. आपण आता बेसनावर ताट ठेवून त्याला 5 ते 7 मिनटं मस्त छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे, कारण बेसनाचा कच्चापणा हा जायला पाहिजे. हा काय छान असा खमंग वास येतो आहे. पिठलं अगदी शिजून गेलं आहे, बघू शकता. चला तर मग आपण बेसन सर्व करूया. गरमागरम बेसन आणि भाकरी, त्याच्याबरोबर पडलेला कांदा एकदम छान.